व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वागदरा जॉब अपडेट्स अंतर्गत नागपूर महानगरपालिका नोकर भरती 2025. मित्रांनो, नुकतीच नागपूर महानगरपालिकेने विविध पदांकरता जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर आज आपण बघूया कोणकोणत्या पदांकरता नागपूर महानगरपालिकेने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, त्याकरता लागणारी शैक्षणिक पात्रता, त्यानंतर वयाची मर्यादा, तसेच प्रवेश शुल्क, तसेच ऍप्लिकेशन देण्याची शेवटची अंतिम मुदत व आरक्षण. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती दिसत आहे या 5 पदांकरता नागपूर महानगरपालिकेने ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. यामध्ये पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, याच्या जागा आहेत 36. दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, याच्या जागा ज्या आहेत त्या आहेत 3. नर्स परिचारिका जागा आहेत 52. वृक्ष अधिकारी जागा आहेत 4. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्या जागा आहेत 150. अशा एकूण 245 जागांकरता नागपूर महानगरपालिकेने जाहिरात काढलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पदांकरता कोण इलिजिबल आहे किंवा या पदांकरता काही शैक्षणिक पात्रता हवी आहे हे आपण बघूया. तर पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, याकरता शैक्षणिक पात्रता आहे AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण व्हायला हवी. दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी प्राप्त असणं आवश्यक आहे. तिसरं पद आहे नर्स परिचारिका, याच्यासाठी HSC नंतर GNM अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा व नर्सिंग काउन्सिलिंग ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन असावे. चौथं पद आहे वृक्ष अधिकारी, या पदाकरता अप्लाय करण्यासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc ऍग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट पदवी प्राप्त असावी किंवा वनस्पती शास्त्रातील पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच जर उद्यान विकास, देखभाल, वृक्ष संरक्षण व संरक्षण, रोपवाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील कामाचा 5 वर्षाचा अनुभव असल्यास या पदाला प्राधान्य दिले जाईल. 5वं पद जे आहे त्याकरता 150 जागा आहेत. या जागांकरता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग ही पदवी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. तर बघूया या पदाला वयोमर्यादा काय आहे. जर या पदाकरता जर तुमची शैक्षणिक पात्रता बसत असेल तर वयोमर्यादेची अट बघूया. तर या सर्व पदांकरता दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष आहे. तर ओपन करता 38 वर्ष, मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय किंवा अन्य कॅटेगरी करता 43 वर्ष, माजी सैनिक कॅटेगरी करता 38 प्लस सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष अशी वयोमर्यादा राहील. दिव्यांग व्यक्तींकरता हीच वयोमर्यादा 45 वर्ष राहील. प्रावीण्य खेळाडू प्राप्त यांच्याकरता 43 वर्ष, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त यांच्याकरता 45 वर्ष व पदवीधर किंवा अंशकालीन उमेदवार, पदवीधर किंवा अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्याकरता ही वयाची मर्यादा 55 वर्ष इतकी असणार आहे. सॉरी. यानंतर या परीक्षेकरता जे ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत ते ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा 15 जानेवारी 2025 आहे. तर या परीक्षेकरता जर तुम्हाला अर्ज दाखल करावायचा असेल तर ओपन कॅटेगरी करता याचे प्रवेश शुल्क जे आहे ते 1000 रुपये आहे. तर इतर मागासवर्गीय व कॅटेगरी मधील उमेदवारांना हे प्रवेश शुल्क 900 रुपये इतके आहे. आणि या जाहिरातीची जर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती नोटिफिकेशन पाहिजे असेल किंवा पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर अधिकृत वेबसाईट www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर आहे. ह्याच्यामध्ये या परीक्षेचा सिलेबस काय असेल हे एक महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये मराठीचे, इंग्लिश, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान व तांत्रिक म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीसाठी स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मधील जे काही क्वेश्चन आहेत ते 40 मार्काचे क्वेश्चन असतील. सामान्य ज्ञान 15 मार्काचे, बौद्धिक चाचणी 15 मार्काची, इंग्लिश 15 मार्क्स नाही म्हणता येणार आपल्याला, 15 प्रश्न मराठीसाठी, 15 प्रश्न इंग्लिश, 15 प्रश्न बौद्धिक चाचणी, 15 प्रश्न सामान्य ज्ञान व 40 प्रश्न तांत्रिक तुमच्या सिलेबसवरती असतील. यासारख्या अधिक सखोल माहिती करता आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये
आपण याची डिटेल जाहिरात सुद्धा दिलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तर धन्यवाद. जर या तुम्हाला अधिकाधिक काही माहिती हवी असेल तर नक्की कॉमेंट करा. आपल्याला यावरती चर्चा करता येईल. धन्यवाद.